प्रार्थना करें। आणि या कुटुंबासाठी प्रार्थना करत असताना देवाने मला चालवलं की एक स्क्रिप्चर पोर्शन माझ्या डोळ्यासमोर ठेवला. और जब हम परिवार के लिए प्रार्थना कर रहे थे तो परमेश्वर ने एक वचन के द्वारा बातें किया. आणि तो जो शास्त्र भाग आहे तो म्हणजे लूक सुवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 27 ते 28 वचन. और वो जो पवित्र शास्त्र का जो भाग है वो लूका की पुस्तक उसका 23 अध्याय 27 से लेकर 28 वचन तक. आणि आज ज्यावेळेस मी हे वचन सांगण्यासाठी तयारी करत होतो किंवा काही दिवसांपूर्वी पास्टरने जेव्हा सांगितलं त्यावेळेस तयारी करत होतो त्यावेळेस मी परमेश्वराकडे प्रार्थना केली. म्हटलं की असे काही वचन दे प्रभू की आनंदाचे असतील, आशीर्वादाचे असतील आणि लोक त्याच्यामुळे उत्तेजित होतील, असं काहीतरी संदेश दे प्रभू. और जब मैं इस वचन को लेकर तैयारी कर रहा था और जब पास्टर ने मुझे कहा कि मुझे वचन से बातें करना है तो मैं परमेश्वर के ऊपर निर्भर था कि परमेश्वर ऐसे कोई वचन मुझे दे तो आशीषमय हो, लोगों को जो है उत्तेजित कर सके, आनंदित कर सके. और मैं परमेश्वर पर निर्भर होकर था. या उभे परमेश्वराने शेवटचे 40 दिवसाच्या प्रार्थना चालू केली. और यहाँ पे परमेश्वर ने जो उपवास के दिन जो आखिरी दिन में जो प्रार्थना शुरू थी उस प्रार्थना को फिर से एक बार स्मरण दिलाया. तुला कुठल्या गोष्टीचं ओझं दिलं कि तुझे किस बात का बोझ दिया गया है. आणि मग ज्यावेळेस मी म्हटलो की परमेश्वरा हे वचन कसं सांगू, पण परमेश्वराच्या आत्म्याने सांगितलं की नाही तुला हेच वचन सांगायचं. और फिर मैंने परमेश्वर से कहा कि मैं इस वचन को कैसे बता सकता हूँ, लेकिन परमेश्वर की आत्मा ने मुझे यही बताया कि इसी वचन को बताना है. लूक सुवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 27 ते 28. लूका की पुस्तक उसका 23 अध्याय उसका 27 और 28 वचन. तेव्हा त्याच्या मागे लोकांचा व ऊर बळून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, अहो यरूशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. लोगों की बड़ी भीड़ उसके पीछे हो ली और इसमें बहुत सी स्त्रियां भी थी जो उसके लिए छाती पीटती और विलाप करती थी. यीशु ने उनकी ओर मुड़कर कहा, हे यरूशलेम की पुत्रियों, मेरे लिए मत रो परंतु अपने और अपने बालकों के लिए रो. आज या ठिकाणी किती बहिणी आहेत? आज यहाँ पर कितने बहनें हैं? परमेश्वर तुमच्या संगे काहीतरी विशेषरित्या आज बोलणार आहे. परमेश्वर आज विशेष रीति से तुमसे बातें करना चाहता है. या ठिकाणी आपण पाहतो की येशू हा वधस्तंभावर चालला होता. हम यहाँ पे देखते हैं कि यीशु ख्रिस्त जो है वो क्रूस की तरफ बढ़ रहा था. आणि त्याच्यासाठी शोक करणाऱ्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता असं देवाचं. और उसके पीछे जो थी बहुत बड़ी भीड़ जो थी उसके पीछे हो ली थी. आणि येशू त्यांच्याकडे वळून त्यांना म्हणाला, यरूशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. और फिर यीशु मसीह पीछे मुड़कर उनसे कहा कि ये स्त्रियां, हे यरूशलेम की कन्याएं, मेरे लिए मत रो लेकिन अपने बाल बच्चों के लिए रो. स्वतःसाठी, अपने आप के लिए, स्वतःच्या मुलाबाळांसाठी रडा, अपने बालकों के लिए रो. आता या ठिकाणी फार महत्त्वाची गोष्ट आहे की येशू या ठिकाणी सांगत आहे की स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलाबाळांसाठी रडा. यहाँ पे बहुत महत्वपूर्ण बात यीशु मसीह हमें बताते हैं कि खुद के लिए और अपने बच्चों के लिए रो. आता इंग्लिश मध्ये क्राय हा शब्द आहे आणि मराठीमध्ये रडा असा शब्द आहे. तर तो जो हिब्रू भाषेमधला शब्द जो आहे त्याला म्हणतात साआक. यहाँ पर इंग्लिश में जो है क्राई है और हिंदी में जो है रो लिखा है, लेकिन हिब्रू में जो लिखा है वो शब्द है साहा. साआक. साआक. आणि साआक या शब्दाकडे जर आपण बघितलं तर त्याचा अर्थ होतो क्राय, क्राय आउट और कॉल, म्हणजे मोठ्याने ओरड कर किंवा हाक मार. और हिब्रू के शब्द का अर्थ होता है कि जोर से चिल्ला या पुकार. किंवा इन डिस्ट्रेस म्हणजे एकदम काकुळतेने काय कर, हाक मार. और बहुत ही विलाप में हृदय से आवाज लगा. आणि हिब्रूचा एक जो वर्ब कॉन्जुगेशन आहे पियाल, त्याच्यामध्ये असं सांगितलं की दुःखाने आरोळी मार. और हिब्रू का जो वर्ब कॉन्जुगेशन पियाल है उसमें उसका अर्थ ऐसे बताता है कि बहुत दुखित हृदय से आवाज लगा. याचा अर्थ येशू ज्यावेळेस मागे वळून त्या स्त्रियांकडे पाहिलं त्यावेळेस तो म्हणत आहे त्यांना की मोठ्या दुःखाने काय कर, स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलाबाळासाठी रड. यीशु मसीह जब पीछे मुड़कर उन स्त्रियों की ओर देखा उसने यही कहा, बहुत ही दुखी हृदय से अपने लिए और अपने बच्चों के लिए रो. या ठिकाणी येशू या ज्या गोष्टी स्त्रियांना सांगत होता त्याच्यावरून
आपल्याला देव काहीतरी आज बोलत आहे. और यहाँ पर यीशु मसीह जो उन स्त्रियों को बोल रहा था उसके द्वारा परमेश्वर आज हमसे भी बातें करना चाहता है. आपल्याला माहिती आहे की स्तोत्रकर्ता दावीद राजा देखील स्तोत्र संहिता 119 136 मध्ये म्हणतो की लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाही म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात. हम बाइबल में देखते हैं कि भजन संहिता दाऊद जो है भजन संहिता 119 136 में यह लिखता है कि मेरी आंखों से जल की धारा बहती रहती है क्योंकि लोग तेरी व्यवस्था को नहीं मानते. लोक ज्यावेळेस देवाच्या वचनानुसार चालत नाही किंवा त्याच्या वचनाकडे लक्ष देत नाही, दावीद राजा या ठिकाणी म्हणतो की माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह वाहतात. और जब लोग जो है परमेश्वर के वचन के अनुसार नहीं चलते तो यहाँ पर दाऊद कहता है कि मेरी आंखों से जल की धारा बहती है. विलाप गीत 3:48-49 मध्ये सांगितलेले आहे की माझ्या लोकांच्या कन्येचा विनाश झाल्यामुळे माझ्या डोळे अश्रू प्रवाह ढाळत आहे. माझे डोळे वाहत आहेत, थांबत नाही, कधीच खळत नाही. विलाप गीत उसका 3:48 में कहता है मेरी आंखों से मेरी प्रजा की पुत्री के विनाश के कारण जल की धाराएं बह रही है. मेरी आंख से लगातार आंसू बहते रहेंगे. तुम्हाला माहिती आहे का, इर्मिया हा जो संदेष्टा होता किंवा एहेजकेल हा जो संदेष्टा होता, या संदेष्टाच्या पूर्ण काळामध्ये आशीर्वाद किंवा वेलबिंग एकदम चांगलं असं काहीच सांगायला देवाने त्याला सांगितलं नाही. और हम देखते हैं कि इर्मिया और एजेकियल जो भविष्यद्वक्ता थे इनके समय में परमेश्वर ने कभी भी अच्छी बातें उनसे कहने के लिए नहीं. 3 गोष्टी देवाने त्याला सांगायला सांगितले. केवल 3 बातें परमेश्वर ने उनको कहने के लिए कहा. दुष्काळ, अकाल, मरी आणि तलवार. और तलवार. नॉर्थ कडनं बाबेलाचा राजा येणार आहे आणि पूर्ण लोकांना काय करणार आहे, तलवारीने काहींना पाडाव करून देणार आहे, काही जे तलवारीसाठी नेमलेले ते मरणार आहे. उत्तर से जो है बाबेल के जो राजा है बेबीलोन के राजा वो आएंगे और वहां से लोग तलवार के द्वारा और मरी के द्वारा लोगों का नाश होगा. आणि ज्या लोकांना दुष्काळासाठी नेमलेले ते दुष्काळाने मरणार आहे. और जो लोगों को अकाल के लिए चुना गया है वो अकाल के द्वारा मरेंगे. आणि जे लोक देवाचं वचन ऐकत नाही किंवा देवाचं वचन पाळत नाही त्या लोकांना देवाचं वचन यासाठी सांगितलंय की दुष्काळ, मरी आणि तलवार, मरीने ते मरणार. और जो लोग जो है परमेश्वर के वचन को मानते नहीं है, उसके प्रमाण से नहीं चलते हैं, उन लोगों को अकाल, मरी और तलवार से वो मरेंगे. आणि या ठिकाणी हा जो इर्मिया आहे तो विलाप करत आहे. त्याच्या पूर्ण आयुष्यभर त्याला इतका त्रास झाला कारण तो देवाचं सत्य वचन बोलत होता म्हणून राजाने देखील त्याला खाड्यात टाकलं, कोरड्या विहिरीमध्ये टाकलं आणि बराच वेळा त्याला मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्या सर्व परिस्थितीतनं यावे परमेश्वरने त्याला वाचवलं. और इर्मिया भविष्यद्वक्ता हम जैसे देखते हैं वो परमेश्वर की सत्य बातों को जब वो बताता है तो उससे बहुत सारी पीड़ाएं सहनी पड़ी. यहाँ तक राजा ने भी उसको बहुत बार मारने की कोशिश की. या ठिकाणी इर्मिया सांगत आहे की माझे डोळे वाहत आहेत, थांबत नाही, कधीच खळत नाही. यहाँ पर इर्मिया हमें बताता है कि मेरी जो आंखें है वो निरंतर बहती है और कभी भी रुकती नहीं. यशाया याचा 55वा अध्याय आणि 6वं वचन सांगतं की यावे परमेश्वराचा प्राप्तीचा काळ आहे, तोवरच त्याला शोधा, तो जवळ आहे, तोवरच त्याचा धावा करा. एशिया इसका 50/6 कहता है जब तक यहोवा मिल सकता है तब तक उसकी खोज में रहो, जब तक वह निकट है तब तक उसे पुकारो. आता तुमच्यातले बरेच जण म्हणतील की काय तुम्ही रडण्याविषयी सांगत आहे किंवा काय शोक करण्याविषयी सांगत आहे, की आम्ही तर एकदम चांगलं मजेत आहे, शांती आहे, निर्भयता आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, आम्हाला काय असल्या संदेशाची गरज नाही. और आप लोग ये सोचते होंगे क्या तुम रोने के बारे में और विलाप करने के बारे में बता रहे हो, हम बहुत ही अच्छी रीति से जीवन जी रहे हैं और हमें इस प्रकार के संदेश की जरूरत नहीं. आणि साआक या शब्दाचा अर्थ आहे फक्त रडणं नाही तर एकदम ग्रीट मध्ये एकदम दुःखाने परमेश्वराकडे आरोळी मारणे. साआक का अर्थ ये है केवल रोना नहीं लेकिन कठिन हृदय से, दुखी हृदय से परमेश्वर को आवाज लगाना. आता तुम्ही कदाचित म्हणाल की आम्ही नाही रडणार, हो सकता है हम ये बोले कि हम नहीं रो पाएंगे, आम्ही नाही हाक मारणार, हम आवाज नहीं लगाएंगे, मला गरज नाही, हमें जरूरत नहीं है. तुम्हाला मी एक दाखला सांगतो. लूक सुवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 19 ते 31 वचन आपण सर्व वाचणार नाही. हम लूक उसका पुस्तक 16 अध्याय उसके हम 19 वचन से 19 वचन से देखेंगे.
एक सुरुवातीचे पहिले 2 वचन असतो. 19वा वचन, कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे आणि दररोज थाटामाटाने खाली खुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून काय खाली पडेल त्यावर त्याने आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे, शिवाय कुत्री येऊन त्याचे पोट चाटत असत. हम लोग उसका 16 अध्याय 19 वचन से पढ़ रहे। एक धनवान मनुष्य था जो बैंगनी कपड़े और मलमल पहनता और प्रतिदिन सुख विलास और धूमधाम के साथ रहता था। लाजर नाम का एक कंगाल घावों से भरा हुआ उसकी देवड़ी पर छोड़ दिया जाता था और वह चाहता था कि धनवान की मेज पर की झूठन से अपना पेट भरे, यहाँ तक कि कुत्ते भी आकर उसके घावों को चाटते थे। इथं आपण पाहतो 22वा वचन, पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूताने त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला आणि त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. और हम यहाँ पर आगे देखते हैं कि जो वो श्रीमंत जो धनी मनुष्य था वो मर गया और उसे अब्राहम की उसे जो है उसका भी अंत्यक्रिया किया गया और जो गरीब व्यक्ति था वो भी मरा और अब्राहम की गोद में जा बैठा. 23वा वचन सांगितलं की तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. और जब वो अधोलोक में जो है वो संकट जब भोग रहा था तो उसने अपनी आंखें उठाकर वहां पर अब्राहम और उसकी गोद में जो है लाजर को बैठे हुए देखा. आता त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळात मी क्लेश भोगत आहे. और उसने आवाज लगाई कि अब्राहम कृपा करके जो है उस व्यक्ति को मेरे सामने मेरे निकट भेज, ताकि वो जो अपनी उंगली से मुझे पानी का एक बूंद चटा दे, क्योंकि यहाँ पर जो है अथी में जो है बहुत ही उष्ण है, जिसके कारण मैं तकलीफ में हूँ. अब्राहम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात पूर्ण सुख भरून पावलास, तसाच लाजर याने दुःख भरून पावला आहे. और परमेश्वर ने कहा कि जैसे तूने जीवन भर में सुख उठाया है, वैसे लाजर जो है जीवन भर में दुख उठाया है. या ठिकाणी आपण पाहतो की अब्रामाने त्याला उत्तर दिलं की या इकडून तुझ्याकडे तिकडे कोणी जाऊ शकत नाही किंवा तिकडून इकडे कोणी येऊ शकत नाही. और यहाँ पे उसने उत्तर दिया कि यहाँ से वहां तक और वहां से यहाँ तक कोई आ जा नहीं सकता. आता ही जी गोष्ट आहे हे सांगण्याच्या मागे जो मेन अर्थ आहे ते म्हणजे वचन 27 आहे. और इस बातों को बताने का महत्वपूर्ण बात यह है यहाँ पर कि वचन 27 हम देखेंगे. मग तो म्हणाला, तर बापा, मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. उसने कहा, तो हे पिता, मैं तुझसे विनती करता हूँ कि तू उसे मेरे पिता के घर भेज, कारण मला 5 भाऊ आहेत, क्योंकि मेरे पास 5 भाई हैं. त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी. वे उनके सामने इन बातों की गवाही दे, ऐसा न हो कि वे भी इस पीड़ा की जगह में आए. पहा, पूर्ण उभ्या आयुष्यामध्ये खऱ्यापणाने चाललं नाही, देवाचं वचन पाळलं नाही आणि आता नरकामध्ये त्याला आठवण होती त्याच्या भावांविषयी. हम देखते कि पूरे जीवन में वो कभी भी अच्छे मन से नहीं चला, परमेश्वर के वचन को कभी नहीं माना, लेकिन मरने के बाद नरक में उसे अपने भाइयों की जो है वो याद आती है. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की येशूने जे संदेश दिलेला आहे तो संदेश फक्त स्त्रियांसाठीच नाही तर सर्व मानव जातीसाठी आहे. यहाँ पर हम देखते कि यीशु मसीह ने जो संदेश दिया वो केवल स्त्रियों के लिए नहीं, लेकिन प्रत्येक मानव जाति. तो मागे वळून म्हणाला की माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलाबाळांसाठी रडा. उसने पीछे मुड़कर ये कहा कि मेरे लिए मत रो, लेकिन खुद के लिए और अपने बच्चों के लिए रो. जर आपल्या पूर्ण उभ्या आयुष्यात आपण जर रडलो नाही आणि खाली ख्रिश्चनीमध्ये जगलो, तर या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की एका ठिकाणी आपल्याला रडावं लागणार आहे आणि तो म्हणजे नरक. और यहाँ पे अगर हम पूर्ण अपना जीवन भर जो है आनंदी रहेंगे और रोएंगे नहीं, तो हमें एक जगह ऐसी है, स्थान है जहाँ पर हमें रोना पड़ेगा, वो है नरक. या ठिकाणी तो श्रीमंत व्यक्ती रडत आहे आणि तो म्हणत आहे की मला 5 भाव आहे आणि त्यांनी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्यांनी साक्षी द्यावी म्हणून लाजराला त्यांच्याकडे पाठव. और यहाँ पर जो है वो धनी व्यक्ति ये कह रहा है कि मेरे 5 भाई हैं और वो यहाँ पर आकर ये तकलीफ न उठाए, इसलिए जाकर वो उसे गवाही दे. प्रियांनो, परमेश्वर आज तुम्हाला देवाचं वचन आज तुमच्यापर्यंत देत आहे.
आज परमेश्वर का वचन आपके पास आ रहा है। काय तुमच्याकडे जी आग आहे, कारण काय तुमच्यामध्ये जी जो विश्वासाची पातळी आहे तीच विश्वासाची पातळी तुमच्या पार्टनर मध्ये आहे का? कि तुम्हारे पास जो विश्वास की लेवल है, क्या वही हमारे जो संगति में है उनके पास है क्या? काय तुमच्यामध्ये जे विश्वासाचं जे पातळी आहे तीच तुमच्या मुलाबाळांमध्ये आहे काय? और हमारे विश्वास के अनुसार हमारे बाल बच्चों के भी विश्वास स्थिर पर है क्या? तुम्ही ज्या विश्वासाने चालत आहे त्या विश्वासाची पातळी किंवा ती आग तुमच्या प्रियजनांमध्ये आहे काय? और हमारे पास जितना विश्वास है, जिस विश्वास में हम चल रहे हैं, क्या वैसा ही विश्वास हमारे पति में, हमारे परिवार में है क्या? जर तुम्ही हा विचार आता केला नाही तर तुम्ही नरकात करायला लागला। और अगर ये विचार हम अब नहीं करते तो हमें नरक में करना पड़ेगा। कारण या ठिकाणी जो श्रीमंत व्यक्ती आहे तो नरकामध्ये त्याला त्याच्या 5 भावांची आठवण झाली और यहाँ पे जो धनी व्यक्ति था उसको नरक में अपने 5 भाइयों की याद आणि आई स्वतःविषयीची देखील आठवण झाली, और खुद के बारे में भी उसे स्मरण कारण हुआ, तो यातना भोगत होता क्योंकि वो वहाँ पे दुख उठा रहा था आणि तो स्वतःविषयी देखील आक्रोश करत होता आणि स्वतःच्या जे 5 भाऊ होते, जे कुटुंब त्याच्याविषयी देखील आक्रोश करत होता और वो अपने लिए और अपने 5 भाइयों के लिए बहुत दुखी था। म्हणून परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवरच त्याला शोधा, तो जवळ आहे, तोवरच त्याला हात मारा। इसलिए परमेश्वर जब तक मिलता है तब तक उसकी खोज करो और उसको पुकारो। मला प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असं नाही। और मुझे प्रभु जी कहने वाले प्रत्येक का जो है स्वर्ग में वो जाएंगे या नहीं? कारण पुष्कळांना असं वाटतं की मी सेवेमध्ये हे करते ते करते, माझं तर स्वर्गामध्ये जागा ठरलेलीच आहे। और बहुत से लोगों को ऐसे लगता है कि मैं सेवा करता हूँ, मैं अनेक काम करता हूँ, इसलिए मैं स्वर्ग में जाऊंगा ही जाऊंगा। 6 मध्ये सांगितले बसू नका, देवाच्या वचनाची थट्टा होणार नाही। और गलतियों 6 में लिखा है कि परमेश्वर जो है वो थट्टों में नहीं उड़ाया तुम्ही जाता, स्वतःच थट्टामध्ये उठणार आहे और हम खुद जो है हमारी थट्टा उड़ेगी। आता सिरियस व्हा, नाहीतर तिथं वेळ निघून गेल्यानंतर सिरियस झाला तर काय फायदा नाही। हमें अभी गंभीर होना है, क्योंकि एक बार समय निकल गया तो गंभीर होके कोई फायदा नहीं। कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे 29 वचन, पण अब्रामाने त्याला म्हटले त्यांच्याजवळ मोशे व संदेश आहे, त्यांनी त्यांचे ऐकावे। और यहाँ पर 29 वचन में लिखा है, अब्राहम ने उससे कहा, उनके पास तो मूसा और भविष्यद्वक्ताओं की पुस्तक है, वह उनकी सुने। पण तो म्हणाला, हे बापा अब्रामा, असे नाही, पण मेलेल्यातून कोणी त्याच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील। तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेश त्यांचे ऐकत नाही, तर मेलेल्यातून कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही। उसने कहा, नहीं है पिता अब्राहम, पर यदि कोई मेरे मरे हुए में से उनके पास जाए तो वे मन फिराएंगे। उसने उनसे कहा, जब वे मूसा और भविष्यद्वक्ता की नहीं सुनते तो यदि मरे हुए में से कोई जी भी उठे तो भी उसकी नहीं मानेंगे। आत्ताची वेळ आहे, स्वतःसाठी पश्चाताप करा, स्वतःसाठी आरोळी मारा। और अभी समय है, खुद के लिए पश्चाताप करे और आवाज आपल्या लगाए। कुटुंबासाठी, आपल्या लेकराबाळांसाठी पश्चाताप करा किंवा आरोळी मारा। अपने परिवार के लिए, अपने बच्चों के लिए पश्चाताप करे और पुकारे। आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या शेजारा, त्याच्यानंतरची पहिली जी स्वार्थ आहे ती यरूशलेममध्ये, त्याच्यानंतर आजूबाजूला आहे। और हमारे रिश्तेदारों के लिए, क्योंकि सबसे पहले सुसमाचार जो है वो यरूशलेम में है और फिर बाद में आसपास के नगरों में। सगळ्यात पहिले आपल्या स्वतःसाठी पश्चाताप करा, आपल्या स्वतःसाठी यावे परमेश्वराला आरोळी मारा। सबसे प्रथम तो खुद के लिए पश्चाताप करें और परमेश्वर की ओर गुहार काय लगाएं। मी विश्वासाच्या त्या पातळीपर्यंत पोहोचलेलो आहे काय? क्या मैं विश्वास के उस स्थिर में पहुंचा हूँ या नहीं? आणि काय त्या विश्वासाच्या पातळीमध्ये माझे जे लोक आहेत ते पोहोचतात की नाही? और क्या उस विश्वास के स्थिर में मेरे जो लोग हैं वो पहुंच पाएंगे आणि या म्हणून नहीं? येशूने बरोबर जो दाखला दिलेला आहे की 2 जण दळीत असतील तर त्यात एक घेतली जाईल, एक ठेवली जाईल। और यीशु ने दृष्टांत में जैसे कहा कि 2 जन पीछे होंगे, उसमें से एक उठा लिया जाएगा और एक रह जाएगा। 2 जण बरोबर विश्वासातच असणार आहे। मी तुम्हाला या ठिकाणी अविश्वास करणाऱ्या लोकांबद्दल बोलत नाही। और दोनों जन है विश्वासी होंगे, हम यहाँ पर अविश्वासी लोगों के बारे में बात त्या नहीं करते। विश्वासमध्येच एक घेतला जाईल, एक ठेवला जाईल और विश्वासी लोगों में से एक ले जाएगा और एक रह जाएगा। आणि त्याला कळणार देखील नाही की मला का नाही घेतलं, और उसे पता भी नहीं चलेगा कि मुझे क्यों नहीं ले आया कारण गया। अशा प्रकारच्या ढोंगीपणाच्या जीवनामध्ये तो जगत होता। और ऐसे जो है अलग रीति से वो जीवन दिखा रहा था। प्रगटीकरण 20:15 मध्ये सांगितले की ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला आणि तेथे रडणे व दात खाणे चालेल। और जो है प्रकाशित वाक्य उसका 20 उसका 15 वचन में लिखा है, और जिस किसी का नाम जीवन की पुस्तक में लिखा हुआ ना मिला वह आग की झील में डाला गया। या ठिकाणी जीवन जगत असताना जे काही तुमचं आयुष्य असेल, यावे परमेश्वराची
वळायचं नाही किंवा आरोळी मारायची नाही, ठीक आहे. या ठिकाणी सांगितलेलं प्रकटीकरण 20:15 मध्ये ज्या कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं नाहीये तो अग्नीच्या सरोवरात टाकला जाईल आणि तेथे रडणे व दात खाणे चालेल. और अगर हम यहाँ पर जीवन जीते समय अगर परमेश्वर को नहीं पुकारते, हम उसको आवाज नहीं लगाते, तो यहाँ पर वचन हमसे कहता है प्रकाशित वाक्य 20:15 कि जिस किसी का नाम जीवन की पुस्तक में लिखा हुआ न मिला वह आग की झील में डाला गया. म्हणून या भूतलावर जगत असताना जर तुम्हाला परमेश्वराकडची किंवा परमेश्वरला प्राप्तीची जर इच्छा नसेल किंवा त्याच्यामध्ये वाढण्याची इच्छा नसेल तर मग रॉंग टाइमिंग मध्ये रॉंग ठिकाणी तुम्ही तिथं असाल आणि तिथं लढून फायदा नाही. और अगर तुम इस संसार में जीवन बिताते समय या परमेश्वर की ओर तुम्हारा मन नहीं है, उसको पुकारने का तुम्हारा मन नहीं है, तो गलत समय पर गलत जगह पर तुम जो है अप्रोच करो. कारण तिथं सततच रडणे, क्योंकि वहां पर सदा काल का रोना है. यहेजकेल याचा 14वा अध्यायामध्ये आपण काही वचन वाचूया. यहेजकेल उसका 14वा अध्याय. या ठिकाणी 20वा वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तर प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ नोहा, दानियल व इयोब हे त्यात असले तरी त्यांना त्याच्या पुत्रांचा व कन्यांचा बचाव करता येणार नाही. ते आपल्या नीतिमत्तेमुळे फार तर आपला जीव वाचवतो. यहेजकेल उसका 14 अध्याय उसका हम 20 वचन जो है वो पढ़ेंगे. यहाँ पर लिखा हुआ है कि तो चाहे नूह, दानियल और अय्यूब भी उसमें हो तो भी प्रभु यहोवा की ये वाणी है, मेरे जीवन की सौगंध, वे न पुत्रों को और न पुत्रियों को बचा सकेंगे, अपने धर्म के द्वारा वे केवल अपने ही प्राणों को बचा सकेंगे. आता सर्वांनी इथं लक्ष द्या. तुम्ही नाव ऐकलंय बायबल मधलं नोहा, दानियल आणि इयोब. हम में से प्रत्येक जनों ने बाइबल में नूह, दानियल और अय्यूब के बारे में सुना. या ठिकाणी कोणी असं आहे का की त्यांनी त्याचं नाव ऐकलेलं नाहीये? नोहा, दानियल आणि इयोब. हम में से यहाँ कोई भी नहीं है जो इन तीनों के बारे में नहीं सुना हो. सर्वांनी ऐकलेलं आहे नोहा, दानियल आणि इयोबाविषयी. और सब ने नूह, दानियल और अय्यूब के विषय में सुना है. दानियल एक मोठा संदेष्टा होता, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. और दानियल एक बहुत बड़ा भविष्यद्वक्ता था, हम सब जानते हैं. नोहाविषयी देखील आपल्याला माहिती आहे. नूह के बारे में भी हम जानते हैं. इयोबाविषयी माहित नाही असा कुठलाच व्यक्ती नाही. और ये अय्यूब के बारे में ऐसा कोई भी व्यक्ति नहीं है जो नहीं जानता. देवाच्या दृष्टीने ते मोठे त्याचे सेवक आहेत. और परमेश्वर के नजरों में वो बहुत बड़े उसके सेवक हैं. पण यहेजकेलच्या 14 आणि 20 मध्ये देव काय म्हणतो, परत एकदा वचन वाचूया. तर मग याहवे परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ. या ठिकाणी परमेश्वर त्याच्या जीविताची शपथ घेत आहे. नोहा, दानियल व इयोब हे त्यात असले तरी त्यांच्या पुत्रांचा किंवा कन्यांचा बचाव करता येणार नाही. ते आपल्या नीतिमत्तेमुळे फार तर आपला जीव वाचवते. यहाँ पर यहेजकेल की पुस्तक उसका 14-20 ये कहता है, तो चाहे नूह, दानियल और अय्यूब भी उसमें हो तो भी प्रभु यहोवा की ये वाणी है, मेरे जीवन की सौगंध, वे न पुत्रों को और न पुत्रियों को बचा सकेंगे, अपने धर्म के द्वारा वे केवल अपने ही प्राणों को बचा सकेंगे. आपली विचारसरणी अशी आहे की मी दररोज चर्चला जातो. हम ये सोचते हैं कि मैं हर दिन चर्च को जाता हूँ, बाइबल स्टडी अटेंड करतो, बाइबल स्टडी में भाग लेता हूँ, रोज प्रार्थना करता हूँ, टाइप्स देतो, हमारा जो दशमांश देता हूँ, आणि आठवड्यातून एक दिवस उपवास करतो, और हफ्ते में एक बार उपवास करता हूँ. आणि याच्यामुळे मी माझा जे सीट आहे स्वर्गामध्ये ते फिक्स झालेली. और इसके वजह से मैं स्वर्ग में निश्चय जाऊंगा. आणि मी जे काही काम करते त्याच्यामुळे माझी मुलं बाळ तारली जातात. मैं जो काम करता उसके द्वारा मेरे बाल बच्चे भी जो है उनका उद्धार होगा. परमेश्वराचं वचन हे या ठिकाणी काय सांगतं ते कान असं त्याने ऐका. और परमेश्वर का वचन जो यहाँ पर कह रहा है जिसके कान हो वो सुने. याहवे परमेश्वर त्याच्या जीविताची शपथ घेत आहे. यहाँ पे परमेश्वर वो अपनी शपथ ले रहा है. नोहा, दानियल व इयोब हे असले तरी त्यांच्या पुत्रांचा किंवा कन्यांचा त्यांना बचाव करता येणार नाही. नूह, दानियल और अय्यूब भी होंगे तो वो भी अपने पुत्र पुत्रियों की बचाव नहीं कर सकते. पतीच्या देवामध्ये असल्या कारणाने पत्नी वाचणार नाही. पति अगर परमेश्वर
में हो, वचन में हो, तो उसके द्वारा पत्नी बचेगी ऐसा नहीं है। पत्नी जर देवामध्ये असली तर त्याच्यामुळे पती वाचेल असं नाही, और पत्नी के द्वारा पति बचेगा ऐसा नहीं है। आणि दोघं जरी देवामध्ये असतील त्याच्यामुळे मुलं वाचतील अशी नाही. और अगर दोनों ही परमेश्वर में हो, उसके द्वारा बच्चे बचेंगे ऐसा नहीं है। आणि म्हणून आज परमेश्वराची वाणी आपल्यापर्यंत येत आहे की आपल्या स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलाबाळांसाठी रडा. और इसीलिए परमेश्वर का वचन आज हमारे पास आ रहा है कि खुद के लिए और अपने बच्चों के लिए रो। स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलाबाळांसाठी यावे परमेश्वराला हाक मारा. खुद के लिए और अपने बच्चों के लिए परमेश्वर यावे परमेश्वर की ओर गुहार लगाओ। यावे परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवरच त्याला शोधा. और जब तक यहोवा मिल सके तब तक उसकी खोज तो करो। जवळ आहे तोवरच त्याला शोधा. जब तक वो नजदीक है उसकी खोज करो। एक वेळ एक काळ अशी येईल की त्याची कृपा तुमच्यापासून निघून जाईल. और एक समय ऐसा आएगा कि उसकी जो कृपा है हमसे ले ली जाएगी। आणि तो रॉंग टायमिंग असणार आहे, कारण आपण त्या ठिकाणी कुठं असणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे. और वो गलत समय होगा क्योंकि तब हम कहाँ होंगे हम सब जानते हैं। परंतु आज ही जी वेळ आहे, या वेळेमध्ये जर आपण यावे परमेश्वराला आरोळी मारले, आपण जर त्याच्यावर जास्तीत जास्त अवलंबून राहिलो तर परमेश्वर आपल्याला काय वचन देत आहे बघूया. लेकिन आज जब समय रहते हम परमेश्वर को आवाज लगाएंगे और उस पर निर्भर होंगे तो परमेश्वर का वचन हमसे क्या कहता है हम देखेंगे। कारण मनुष्याकडे ज्यावेळेस पैसा आणि बाकीच्या सर्व गोष्टी असतात त्यावेळेस त्याच्यावर त्याची डिपेंडन्सी जास्त असते. क्योंकि जब मनुष्य के पास पैसा आता है, अनेक सुख सुविधाएं आती है, तो उस पर वो ज्यादा निर्भर होता है। परंतु ते सर्व असताना देखील यावे परमेश्वरावर तुम्ही डिपेंड राहायला पाहिजे, हे त्याची आज वाणी आहे. लेकिन वो सब होने के बावजूद भी हम यावे परमेश्वर पर निर्भर होना है, ये आज उसकी वाणी है। आणि म्हणून जर आपला पुत्र किंवा आपली कन्या चुकत असेल तर या ठिकाणी आपण त्यांना शिक्षा देणं गरजेचं आहे. और अगर हमारे बच्चे, हमारी बच्चियां अगर हम गलत होते हैं तो हमें उनको सिखाना जरूरी है। कारण स्वतःसाठी आपण आरोळी मारली पाहिजे, आपल्या मुलाबाळांसाठी देखील आरोळी मारली. हमें खुद के लिए गुहार लगाना और हमारे बाल बच्चों के लिए। कारण नीतिसूत्र 19:18 मध्ये सांगितलेलं आहे की काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर, त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नको. क्योंकि नीति वचन की पुस्तक में 19 अध्याय उसका 18 वचन कहता है कि जब तक आशा है तो अपने पुत्र की ताड़ना कर, जानबूझकर उसको मार न डाल। एक साधारण एक जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ये 15-20 साल पहले की बात है। मी ज्यावेळेस कासरवाडी या ठिकाणी राहत होतो, मैं जब कासरवाड़ी स्थान पर रहता था, एका व्यक्तीला सुवार्ता सांगितली. एक व्यक्ति को मैंने सुसमाचार सुनाया आणि त्याला मी पूर्ण बायबल दिलं मराठीमध्ये. मैंने मराठी का पूरा बाइबल जो है उसे दिया। त्याने ते बायबल घेतलं आणि त्या दिवशी रात्री झोपेत असताना उशाच्या जवळ त्याला ठेवलं. और वो रात में सोते समय उसने उस बाइबल को जो है अपने सिराने रखा। आणि दुसऱ्या दिवशी तो सकाळी माझ्याकडे ते बायबल घेऊन परत आला. दूसरे दिन सवेरे वो बाइबल लेके फिर से मेरे पास आया आणि फार घाबरलेला होता. और वो बहुत डरा हुआ था। मी काय झालं एका दिवसामध्ये परत का बायबल करता तुम्ही? और मैंने कहा कि ऐसा क्या हुआ कि तुम जो है बाइबल को फिर से लौटा रहे हो। तो विदर्भी व्यक्ती होता, मूर्तिपूजक व्यक्ती होता. वो जो था एक विधर्मी व्यक्ति था और मूर्ति पूजक था। आणि तो म्हटला मला हुबेहूब एक दृष्टांत झाला आणि त्याच्यामुळे मी हे जे बायबल तुम्हाला परत करत. और उसने कहा कि मुझे एक दृष्टांत हुआ जिसके द्वारा जो है बाइबल में मैं लौटा रहा हूं। आणि एक देवदूत आला आणि त्याला घेऊन गेला आणि तिथं जात असताना एक व्यक्ती हा अशा प्रकारे हात करून थांबलेला आहे दोन्ही. और एक देवदूत जो है उसे लेकर गया और जब वो वहां पे जा रहा था तो एक आदमी जो था वो दोनों हाथ सीधे किए उसके समेत। आणि त्याच्या समोर एक दुसरा एक व्यक्ती होता, त्याच्या हातात एक तलवार होती. और दूसरा जो व्यक्ति था उसके हाथ में तलवार था। आणि तलवार त्याने इकडून चालू केली अशी आणि इथपर्यंत हे गेल्यानंतर तो ज्यावेळेस तलवार ज्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये चालवत होती तो खूप मोठ्याने आरोळी मारत होता, ओरडत होता. और वो जो तलवार है वो अपने उसके आधे हिस्से में वो धीरे-धीरे चला रहा था और जब वो चल रही थी तो वो बहुत जोर से जो है चिल्ला रहा था। आणि ती प्रक्रिया थांबली नाही, ती सतत कंटिन्यू चालू होती. और वो जो प्रक्रिया थी वो रुक नहीं रही थी, वो शुरू ही थी। आणि तो जो देवदूत आहे त्या व्यक्तीला अजून थोडं पुढे घेऊन गेला. और वो देवदूत ने उस व्यक्ति को और थोड़े आगे लेकर गया. आणि त्या ठिकाणी एक विहीर त्याला दिसली. और वहां पर उसे एक कुआं दिखाई दिया. आणि त्या विहिरीमध्ये आपण तो म्हटला की खाली बघ काय. और उस कुएं में उसने कहा नीचे देख क्या है.
आणि त्या ठिकाणी त्या विहिरीच्या अवतीभोवती असे 2 देवदूत थांबले होते. और उस कुएं के आसपास में 2 देवदूत खड़े थे. त्यांच्याकडे मोठे भाले होते. उनके पास बहुत बड़ी बर्छी थी. आणि त्यांनी ज्यावेळेस आतमध्ये झाकून बघितलं तर स्त्रिया, मुलं, पुरुष सर्व असे वेगवेगळ्या प्रकारचे अग्नीने जळत येते त्यांनी पाहिलं. और जब उसने अंदर झांक कर देखा तो बहुत सारे स्त्रियां, बच्चे और आदमी जो है वो जो एक आग में जल रहे थे. आणि त्यातला एक जो माणूस आहे तो हळूच असा वर येण्याचा प्रयत्न करत होता. और उसमें से एक जो आदमी था धीरे से ऊपर आने की कोशिश कर रहा था. आणि वरचा जो देवदूत होता त्याच्या हातात जो भाला होता त्याने त्याला घेतलं आणि परत खाली टाकलं. और जो ऊपर का जो देवदूत था उसने उस बर्छी को लिया और उसके द्वारा उस व्यक्ति को फिर से नीचे ढकेला. आणि त्याचे डोळे उघडले. और फिर उसकी आंख खुल गई. आणि त्याने सकाळी लवकर एकदम मला घर गाठलं आणि बाहेर गेले. और फिर सवेरे उठते ही उसने मेरे घर की ओर बढ़ा और मुझे पाकर वो बाइबल लौटा दिया. आणि त्याला त्यावेळेस मी सांगितलं, कन्विन्स केलं, बरंच सांगितलं. कदाचित आज तो विश्वास देखील ठेवत असेल, मला ठाऊक नाही. और मैंने उसे बहुत समझाने की कोशिश की. हो सकता है आज वो विश्वास में हो, मुझे नहीं पता. परंतु एका विधर्मी व्यक्तीला यावे परमेश्वर या अशा प्रकारचे दृष्टांत देत आहे. लेकिन एक विधर्मी व्यक्ती को यावे परमेश्वर ने इस प्रकार का दृष्टांत दिया. म्हणून काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर, त्याचे वाटोळे म्हणजे नरकामध्ये त्याचे वाटोळे होऊ नये अशी इच्छा धरू नको. इसलिए जब तक आशा है तो अपने पुत्र की ताड़ना कर, जानबूझकर उसको मार न डाल. कारण इब्री 12:5-11 मध्ये सांगितलेलं आहे की आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला बोध तुम्ही विसरून गेला आहे काय? माझ्या मुला यावेच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असताना खचू नको. कारण ज्याच्यावर यावे प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. इब्रानियों की पुस्तक उसका 12 अध्याय 7 से 11 लिखा है. और तुम उस उपदेश को जो तुमको पुत्रों के समान दिया जाता है भूल गए हो. हे मेरे पुत्र, प्रभु की ताड़ना को हल्की बात न जान और जब वह तुझे भूल तो साहस ना छोड़. क्योंकि प्रभु जिससे प्यार करता है उसकी ताड़ना भी करता है और जिसे पुत्र बना लेता है उसको कोड़े भी लगाता है. आता या ठिकाणी सांगितलेले 7व्या वचनामध्ये शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करत आहात. देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवतो आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा पुत्र कोण? और 7वें वचन में हम देखते हैं तुम दुख को ताड़ना समझकर सह लो. परमेश्वर तुम्हें पुत्र जानकर तुम्हारे साथ बर्ताव करता है. वह कौन सा पुत्र है जिसकी ताड़ना पिता नहीं करता. आणि 8वं वचन सांगतं की ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही दासी पुत्र आहात. यदि वह ताड़ना जिसके भागी सब होते हैं तुम्हारी नहीं हुई तो तुम पुत्र नहीं पर व्यभिचार की संतान हो. आणि 11वं वचन सांगतं कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी त्यांना तिच्याकडून वळण लागले आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. और 11वां वचन कहता है वर्तमान में हर प्रकार की ताड़ना आनंद की नहीं पर शोक की बात दिखाई पड़ती है. तो भी जो उसको सहते सहते पक्के हो गए हैं बाद में उन्हें चैन के साथ धर्म का प्रतिफल मिलता है. आपल्याला सर्वांना माहिती आहे की यावे परमेश्वरचं जे वचन आहे की तू आपल्या पुत्राला शिक्षा करण्यासाठी हायगाय करू नको. और यहाँ पर हमने सब देखा है कि यावे परमेश्वर का जो वचन है कि हमारे बच्चों को ताड़ना देने के लिए हम आगे पीछे ना सोचे. आणि जर आपल्याला शिक्षा होत आहे तर आपण आपल्यावर यावे परमेश्वर आपल्यावर काय करतो तर प्रेम करतो. और यदि हमारी ताड़ना होती है तो यावे परमेश्वर हमसे प्रेम करता है. कारण 2 पेत्र 3:9 मध्ये सांगितले की कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही तर तो तिचं धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. कि 2 पत्रस उसका 3 अध्याय 9वां वचन कहता है कि प्रभु अपनी प्रतिज्ञा के विषय में देर नहीं करता जैसे देर कुछ लोग समझते हैं पर तुम्हारे विषय में धीरज धरता है और नहीं चाहता कि कोई नष्ट हो वरन ये कि सबको मन फिराव का अवसर मिले. प्रियांनो, यावे परमेश्वराची इच्छा आहे की आपण आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या कुटुंबासाठी काय करायला पाहिजे? यावे परमेश्वराकडे आक्रोश केला पाहिजे. और इसीलिए यावे परमेश्वर की इच्छा है कि हम खुद के लिए और हमारे बच्चों के लिए जो है परमेश्वर के समीप गुहार लगाएं. आणि जर आपण आक्रोश केला नाही तर चुकीच्या वेळेमध्ये आपल्याला आक्रोश करायला लागेल. और अगर हमने अभी नहीं किया तो गलत समय पर हमें आक्रोश करना आणि त्याचा काहीच फायदा होणार नाही. और उसका कोई भी लाभ नहीं है. आणि म्हणून आजच यावे परमेश्वराच्या प्राप्तीचा काळ आहे आणि तो जवळ आहे.
आणि आपण त्याला हाक मारली पाहिजे, आपल्या मुलाबाळांसाठी रद्दबदली केली पाहिजे, आपल्या स्वतःसाठी रद्दबदली करून पश्चाताप केला पाहिजे. और आज जब यहाँ पे परमेश्वर हमारे समीप है तो हमें हमारे लिए और हमारे बच्चों के लिए जो है एक दूसरे के लिए प्रार्थना करनी है, उनके लिए गुहार लगानी आता है. एक प्रश्न मी तुम्हाला सर्वांना विचारतो, किती जणांना या ठिकाणी सुवार्ता सांगण्याचं होतं? और यहाँ पर मैं एक सवाल पूछूंगा किती लोक सुवार्ता सांगतात? कितने लोग जो है वो सुसमाचार बताते हैं? सर्वच जण सुवार्ता सांगणारे या ठिकाणी आहेत. और सब लगभग सभी जन यहाँ पे जो है सुसमाचार बताते हैं. परंतु देवाचं वचन आज आपल्यापर्यंत येत आहे की सर्वात पहिले सुवार्तेचा जो लाभ आहे तो स्वतःसाठी करून घ्या. लेकिन यहाँ पर परमेश्वर का वचन जो आ रहा है कि सुसमाचार का जो लाभ है पहले खुद के लिए वो लागू कर. भीत आणि थरथर कापत आपलं तारण साध्य करून घ्या. भयभीत होकर और थरथराते हुए जो है हमारा उद्धार हम स्वीकारें. तारण हा फक्त एकदाच येशूला स्वीकारलं म्हणजे झालं असं नाही. उद्धार केवल यीशु मसीह को स्वीकारने से ही नहीं होता. तारण ही रोजची प्रक्रिया आहे. और ये जो उद्धार है हमारी रोज की प्रक्रिया है. काल तू 40 दिवस उपवास केला त्याच्यामुळे आज तुझं इथनं पुढे तारण फिक्स आहे असं नाही. कल तक 40 दिन का उपवास रखा इसलिए इसके आगे तुम्हारा उद्धार जो है वो निश्चय है, ऐसा नहीं है. 40 वर्ष मी 40 दिवस उपवास केला त्याच्यामुळे मला स्वर्गाच्या राज्यामध्ये शिक्कामोर्तब नाहीये. और 40 साल तक मैंने 40 दिन का उपवास किया इसलिए स्वर्ग में जो है मेरा सिक्का मारा गया है, ऐसा नहीं है. आज आपली परिस्थिती काय आहे? आज हमारी परिस्थिती क्या है? काय आज त्या विश्वासाच्या पातळीमध्ये आपण आहे काय? क्या आज हम उस विश्वास के उस स्थिर में है क्या? काय आज जर यावे परमेश्वराने जर का वाणी दिली किंवा या येशू ज्यावेळेस आला, जर समजा आता या क्षणी आला तर काय मी तयार आहे का? और इसी क्षण अगर यीशु मसीह आया, उसकी वाणी आई तो क्या मैं तैयार हूँ? आजच तारणाचा दिवस आहे. आज ही उद्धार का दिन है. आणि भीत आणि थरथर कापत रोजच आपलं तारण साध्य करून घ्या असं देवाचं. और भयभीत होते हुए थरथराते हुए हम जो है रोज हर प्रतिदिन हमारा सतत आपण प्रार्थना केली पाहिजे आणि उपकार स्तुती केली पाहिजे. लगातार हमें प्रार्थना करना है, उपकार स्तुती कारण करना है. येशू ज्यावेळेस त्याचं देवपण सोडून ज्यावेळेस भूतलावर मानव होऊन आला, तो आपलं एक उदाहरण आहे. और यीशु मसीह जब अपना परमेश्वरत्व छोड़ के जब मानव बनकर इस संसार में आए तो एक बड़ा उदाहरण हमारे. इब्री 5:7 मध्ये सांगितलेलं आहे, आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सात्विकपणामुळे ऐकण्यात आली. इब्रानियों उसका 5वां अध्याय 7वां वचन कहता है, यीशु ने अपनी देह में रहने के दिनों में ऊंचे शब्द से पुकार कर और आंसू बहा कर उससे जो उसको मृत्यु से बचा सकता था प्रार्थनाएं और विनती की और भक्ति के कारण उसकी सुनी गई. मराठी मध्ये एवढं खास नाही, परंतु इंग्लिश मध्ये सांगितलं आहे, who in the days of his flesh, म्हणजे त्याच्या देहाच्या अवस्थेमध्ये असताना. वहां पे इंग्लिश में ऐसे लिखा गया है, अपनी देह में रहने के दिनों में. He had offered up prayers and supplication with strong crying. और ऊंचे शब्द से पुकार कर और आंसू बहा कर. प्रार्थना आणि रद्दबदली यानी आणि मोठ्या शब्दाने आरोळी मारून त्याने काय केली तर इंटरसेशन केलं, मध्यस्थी केली. और उसने जो है आंसू बहा कर और आवाज लगाकर गुहार लगाकर उसने प्रार्थनाएं की और विनती की. येशू हा जीवनाचा राजा आहे, तो शालोम म्हटलेला शांतीचा जनक आहे. और यीशु मसीह जो है वो जीवन का राजा है और शालोम शांति जो है तो निर्माण करता है, वो हम निर्माण करता है. त्याला तर प्रार्थनेची गरज होती का? उसे प्रार्थना की जरूरत थी क्या? परंतु तो या देहावस्थेत असताना बायबल सांगतो प्रेयर्स एंड सप्लिकेशन विथ स्ट्रॉंग क्राइंग एंड टीयर्स. लेकिन जब वो देह के दिनों में था तो उसने ऊंचे शब्द से पुकार कर आंसू बहा कर उसने प्रार्थना की. या ठिकाणी हिंदी मध्ये मस्त बोलण्याचं असतं की आंसू बहा कर with strong crying and tears. उसने आंसू बहा कर with prayers and supplication. प्रार्थना और विनती. जर आपलं जो उदाहरण प्रभू येशू आहे त्याला जर याची एवढी गरज भासली तर आपल्याला किती भासायला पाहिजे. और हमारा उदाहरण जो प्रभु यीशु मसीह है उसको जब इतनी जरूरत थी तो हमें कितनी आणि जरूरत. आज जर आपण रडलो आणि आज जर आपण यावे परमेश्वराला आरोळी मारली तर प्रगटीकरण याचा 21वा अध्याय आणि 4थं वचन काय सांगतं बघूया. अगर आज हम रोए और परमेश्वर की ओर गुहार लगाए तो प्रकाशित वाक्य उसका 21 वचन 4 कहता है,
तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकले. प्रकाशित वाक्य 21 अध्याय उसका 4था वचन कहता है कि उनकी आंखों से सब आंसू पोंछ डालेगा यापुढे मरण नाही, और इसके बाद मृत्यु न रहेगी, शोक रडणे व कष्टही नाही, और न शोक न विलाप न पीड़ा रहेगी, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. पहली बातें जाती रही. प्रियांनो, यावे परमेश्वर आज तुम्हाला एक अभिवचन देत आहे. आज यावे परमेश्वर हमें एक अभिवचन दे तुम्ही रहा जर है. त्याला मोठ्याने आरोळी मारत असाल, अगर आप ऊंचे आवाज लगा रहे हैं, जसं ते गाणं आहे की और चाहिए और चाहिए, जैसे हम वो गीत गाते हैं और चाहिए, म्हणजे त्याचं सानिध्य आपल्यामध्ये जे आहे त्याच्याने आपण तृप्तच होत नाही, त्याचं सानिध्य अजून पाहिजे. उसका सानिध्य जो हम में है उससे हम तृप्त नहीं होते, लेकिन उससे हमें और चाहिए. काल मी त्याच्या मंदिरामध्ये वस्ती केली, काल मी पूर्णपणे त्याच्यामध्ये अभिषेकामध्ये चाललो, काल मला अनुभव आला, परंतु आज काय? कल जो था मैं उसके मंदिर में था, कल मुझे अभिषेक प्राप्त हुआ और कल मैं उसके समीपता में रहा, लेकिन आज क्या? रोज आपण कळलं पाहिजे. रोज जो है हमें गुहार लगानी है. शब्बाल हा जो हिब्रू शब्द आहे याचा अर्थ आहे की पूर्ण म्हणजे सतत असं अंतःकरणात दुःख बाळगून काय करायचं, ओरड करायची, यावे परमेश्वरला प्रार्थना करायची. शब्बाल ये जो हिब्रू शब्द है उसका अर्थ है कि हर बार हर समय जो है दुखी अंतःकरण के साथ जो है परमेश्वर को आवाज लगाना. जरी आपली परिस्थिती चांगली असली, सर्व काही व्यवस्थित असली, शांती असली, सर्व काही आपल्याला आर्थिक दृष्ट्या आपली भरभराट असली, सर्व काही असलं तरी यावे परमेश्वराची इच्छा आहे की आपण अशा परिस्थितीमध्ये शब्बाल म्हणजे त्याला अंतःकरणापासून दुःखाने काय करायला पाहिजे, आरोळी मारली पाहिजे. अगर हमारी परिस्थिति भली भांति है, सब कुछ है, तो भी शब्बाल का अर्थ ये है कि उस स्थिति में भी हम दुखी अंतःकरण के साथ परमेश्वर को का आपण आरोळी मारली पाहिजे? हमें आवाज क्यों लगानी है? आपल्या स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलाबाळांसाठी. हमें खुद के लिए और अपने बच्चों के लिए. फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. हम फसाए ना जाए, परमेश्वर खड्डों में मनुष्य नहीं जे डालेगा. काही करतो त्याच त्याला त्याच्या पीक त्याच्या पदरी पडेल. मनुष्य जो बोता है वही काटता है. देव कधीच थट्टेत उडवला जाणार नाही. परमेश्वर कभी भी थट्टों में उड़ाया नहीं जाता. Do not be mocked, God is not deceived. हम कभी भी फंसे नहीं, क्योंकि परमेश्वर थट्टों में उड़ाया नहीं परंतु जाता. आज जर तुम्ही अश्रू ढाळत आहात, आज जर तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी जर का रदबदली करत आहात किंवा आता इथून पुढे करणार आहे, तर देवाचं वचन तुम्हाला तुमच्यापर्यंत येत आहे की तो तुमच्या डोळ्याचे सर्व अश्रू त्यावेळेस पुसून टाकेल. लेकिन आज अगर तुम हमारे अपने परिवार के लिए, अपने बाल बच्चों के लिए रो रहे हो, गुहार लगा रहे हो, या इसके आगे ऐसा करने जा रहे हो, तो परमेश्वर का वचन तुम्हारे समझ आ रहा है कि वो तुम्हारी आंखों से सब आंसू पोंछ डालेगा. आणि यापुढे मरण नाही, शोक रडणे नाही, कष्ट नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. और इसके बाद मृत्यु नहीं, और ना शोक, ना विलाप, ना पीड़ा रहेगी, क्योंकि पहले सारी बातें जाती रहेगी. आणि याच्यानंतर मार्क 16:15 येतं की जाऊन सर्व राष्ट्रांना सुवार्तेची घोषणा करा. और इसके बाद मरकुस उसका 16:15 कहता है कि जाके पूरे राष्ट्र पहिले स्वतःसाठी रडा, स्वतःच्या मुलाबाळांसाठी, स्वतःच्या नातेवाईकांसाठी, शेजाऱ्या पाजारांसाठी रडा आणि मग इतरांसाठी रडा. पहले खुद के लिए, अपने परिवार के लिए, अपने बाल बच्चों के लिए, अपने आसपास के लोगों के लिए, रिश्तेदार के लिए रो, फिर बाद में जो है आगे के लोगों के लिए रो. आणि देवाने जर इयोब, नोहा यांना जर याच्याविषयी जर असं बोलला की त्यांच्या धार्मिकतेमुळे त्यांचे पुत्र आणि कन्या या तारल्या जाणार नाही, तर आपल्याविषयी किती खरं आहे. और अगर यावे परमेश्वर ने जो है अय्यूब, दानियल और नूह के बारे में ये कहा गया कि उनके संतान जो है उनके द्वारा उद्धार नहीं पाएगी, तो हमारे विषय में कितनी करके वो बात सच्ची ठहरेगी. त्यामुळे आपण विचार करायला पाहिजे, मी प्रार्थनेमध्ये आहे आणि माझ्या पतीला वेळ आहे, परंतु तो प्रार्थनेमध्ये आहे. और हमें ये सोचना है कि मैं प्रार्थना कर रही हूँ, लेकिन मेरे पति को समय है क्या, वो प्रार्थना करते हैं क्या. नवरा बायको आम्ही दोघं प्रार्थनेमध्ये विचार करायला पाहिजे, मुलांना वेळ आहे, ते वेळ काढू शकतात, ते प्रार्थनेमध्ये आहे. और अगर दोनों पति पत्नी प्रार्थना में है, लेकिन बच्चों को समय है क्या, वो समय परमेश्वर को देते हैं. काय मुलांविषयी तुम्हाला रोज ते ओझ आहे काय? ज्यावेळेस ते कॉलेजला किंवा शाळेत किंवा कुठेही जिथे कुठे जातात त्यावेळेस ते आजूबाजूला कुठल्या प्रकारची मित्रसंगती असते किंवा कशा प्रकारे ते जीवन जगत आहे, कुठल्या लोकांमध्ये ते राहतात. और हम बच्चों के बारे में क्या हमें वो बोझ है कि वो जब बाहर जाते हैं, कॉलेज जाते हैं, तो आसपास में उनकी संगति कैसी है, वो कैसे लोगों से मित्रता रखते हैं. स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलाबाळांसाठी रडा. खुद के लिए और अपने बाल बच्चों के लिए रो. आणि म्हणून येशू हे जे वचन आपल्यापर्यंत पाठवत आहे त्या वचनामध्ये जीवन आहे. और यीशु जो वचन हमारी तरफ भेज रहा है, उस वचन में जीवन है. जर आपण त्याचं वचन पाळलो आणि आताच जर त्याला
त्याला धावा केला, त्याची जर हाक मारली तर नक्कीच तो आपल्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. और अगर हम उसके वचन को पालते हैं और उसको आवाज लगाते हैं तो हमें हमारी जो प्रार्थना है उसका उत्तर दिए बगैर नहीं कारण तो म्हणतो मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. क्योंकि वो कहता है कि मुझे आवाज लगाओ मैं तुम्हें उत्तर दूंगा. सासू देवामध्ये आहे, सुनेविषयी काय? सास जो है वो परमेश्वर में है, लेकिन जो उनकी बहू है उसके सून देवामध्ये आहे, सासूविषयी काय? अगर बहू है तो सास का क्या? विचार करण्याची गोष्ट आहे. आणि आपल्याला सर्वांना यहोशुआ म्हणतो मी आणि माझं कुटुंब यावे परमेश्वराची सेवा. और हमें ये बात को गंभीरता पूर्वक लेना है, क्योंकि यहोशुआ इसका वचन कहता है कि मैं और मेरा परिवार परमेश्वर की सेवा करेगा. आणि आज जर आपण अश्रू ढाळत आहे आणि विलाप करत आहे आणि परमेश्वराकडे धावा करत आहे, तर स्तोत्र संहिता 126:5 आणि 6 वचन देव आपल्याला सांगत आहे. अगर आज हम आंसू बहा रहे हैं, परमेश्वर के समीप विलाप कर रहे हैं, तो परमेश्वर का वचन कहता है भजन संहिता 126 जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतात. भजन संहिता 126 उसका 5 और 6, जो आंसू बहाते हुए बोते हैं वे जय जयकार करते हुए लवने पाएंगे. जे पेरणीसाठी बी घेऊन रडत रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल. चाहे बोने वाला बीज लेकर रोता हुआ चला जाए, परंतु फिर पुलिया लिए जय जयकार करता हुआ निश्चय लौट आएगा. यिर्मया हा एक इज कॉल्ड वीपिंग प्रॉफिट. और यिर्मया जो था वो विलाप करने वाला भविष्यद्वक्ता. एहेजकेल जो आहे तो सुद्धा एक विलाप करणारा एक संदेशता होता. और यहेजकेल जो है वो भी एक विलाप करने वाला भविष्यद्वक्ता था. परंतु त्यांनी जी रगबतली जी मध्यस्थ केलेली त्याचं नक्कीच फळ आपण आज पाहत आहोत. लेकिन उन्होंने जो मध्यस्थ किया उसका आज जो प्रतिफल है हम देखते हैं. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतात. ये लिखा है जो आंसू बहाते हुए बोते हैं वे जय जयकार करते हुए लवने. परंतु तुम्ही जर आज म्हणत आहे की मला शांती, मला कशाची गरज नाही, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठं अश्रू ढाळायला लागणार. अगर हम ये सोचते हैं कि आज मुझे शांति है, मुझे किसी बात की जरूरत नहीं है, तो हम सोचे कि हमें कहां पर जो है आंसू बहाना पड़ेगा. पेरणी करत असताना तुमच्या हातात बी असताना देवाचं वचन सांगतं रडत रडत ती केली पाहिजे. और जब हम बीज बोते हैं तो परमेश्वर का वचन कहता है कि वो रोते हुए बोना है. आणि एक खात्रीने अशी वेळ येईल की आपल्या पेंड्या घेऊन तो आनंदाने येईल. और एक समय ऐसा आएगा, निश्चय वो समय आएगा कि वो जो है पुलिया लेकर जय जयकार करता हुआ. कारण जो पेरणी करतो तो 100% कापणी करणार. क्योंकि जो बोलता है वो 100% काटेगा. आणि म्हणून या ठिकाणी लूककृत शुभवर्तमान याचा 34 ते 36 वचनामध्ये सांगितलेलं आहे. लूका का सुसमाचार 21 अध्याय 34 वचन. तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमचे अंतःकरण भारावून जाऊन तो दिवस तुम्हाला पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. लूका उसका सुसमाचार 21 अध्याय 34 और 35 वचन हम देख रहे हैं. इसलिए सावधान रहो, ऐसा ना हो कि तुम्हारे मन खुमार और मत वालेपन और इस जीवन की चिंताओं से सुस्त हो जाए और वह दिन तुम पर फंदे के समान अचानक आ पड़े, क्योंकि वह सारी पृथ्वी के सब रहने वालों पर इसी प्रकार आ पड़ेगा. इसीलिए जागते रहो और हर समय प्रार्थना करते रहो कि तुम इन सब आने वाली घटनाओं से बचने और मनुष्य के पुत्र के सामने खड़े होने के योग्य बनो. तर या ज्या सर्व गोष्टी संसाराच्या चिंता, अदाशीपणा किंवा दारूबाजी याने तुमचं अंतःकरण भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे अकस्मात येऊ नये म्हणून आपण सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहायला पाहिजे. और ये जो संसार की सारी बातें हैं, जैसे मतवालापन, मन का खुमार और जीवन की चिंताएं, इन सारी बातों से सावधान होकर हमें परमेश्वर के समीप बने रहना. प्रियांनो, आपण या शेवटच्या टप्प्यामध्ये आलो असताना मला एकच आव्हान करायचं की आपण आत्मपरीक्षण करूया. और इस अंतिम समय में हम लोग जब आ चुके हैं तो मुझे एक ही जो है एक निश्चय देना है कि जो है हम परमेश्वर के समीप. कदाचित तुम्ही असं म्हणत असाल की सर्व गोष्टीमध्ये सुस्थिती आहे, शांती आहे, मला गरज नाही.
हम हो सकता है ऐसे कह सके सब कुछ ठीक है, अच्छा है, शांति है, हमें किसी चीज की जरूरत नहीं है, परंतु ते सर्व खोटं पण आहे. लेकिन ये सब झूठ है ते वरपांगी ढोंगी अवस्था आहे. और ये सब दिखावा है. तुम्ही कितीही तुम्ही सर्व परिस्थिती तुमच्यासाठी चांगली असेल, परंतु यावे परमेश्वर आपल्याकडे पाहत असताना त्याच्या दृष्टीने कशी ती परिस्थिती आहे ती फार महत्त्वाची. भले ही हमारी परिस्थिति बहुत ही अच्छी क्यों ना हो, लेकिन यावे परमेश्वर जब हमारी ओर देखता है तो उसकी नजरों से हमारी परिस्थिति कैसी है वो महत्वपूर्ण कारण है. आपल्याला प्रगटीकरणाच्या त्या पुस्तकामध्ये 2-3 अध्यायामधल्या गोष्टी माहिती आहेत की जी श्रीमंत मंडळी होती ती म्हणते की मला तुझी काहीच गरज नाही, परंतु येशू तिच्याविषयी दोष लावतो की तू म्हणते की मी धन मिळवलेले आहे, परंतु तू दरिद्री आहे. और हम प्रकाशित वाक्य उसके 2-3 अध्याय में देखते जब वो मंडली वो कलीसिया थी, उसने कहा कि मैं बहुत ही धनी हूँ और मुझे जरूरत नहीं है, लेकिन जब परमेश्वर यावे परमेश्वर उनकी ओर देखता है तो वो कहता है तुम अत्यंत दरिद्र स्थिति में हो. 1 थेसलोनिकरास पत्र 5वां अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये आपण पाहतो. और 1 थिस्सलुनीकियों उसका 5वां अध्याय उसका 1 से 3 वचन हम देखते हैं. बंधुंनो, काळ व समय याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही. पर हे भाइयों, इसका प्रयोजन नहीं कि समयों और कालों के विषय में तुम्हारे पास कुछ लिखा जाए. कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहित आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस. क्योंकि तुम आप ठीक जानते हो कि जैसे रात को चोर आता है वैसे ही प्रभु का दिन आने वाला है. शांती आहे, सुरक्षितता आहे असे ते म्हणतात. जब लोग कहते हो कि कुशल है और कुछ भय नहीं, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणार नाहीच. तो उन पर एकाएक विनाश आ पड़ेगा, जिस प्रकार गर्भवती पर पीड़ा, और वे किसी रीति से न बचेंगे. त्या ठिकाणी देवाचं वचन आपल्यापर्यंत येत आहे की आपल्याला जागृतीची गरज आहे. और इस समय परमेश्वर का वचन हमारे पास आ रहा है कि हमें जागरूक होना है. कारण जसं रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. क्योंकि जैसे रात में चोर आता है वैसे ही प्रभु का दिन आएगा. म्हणून सर्व या संदेशाचा सारांश एकच आहे. और ये पूरे संदेश का जो सारांश है वो एक ही है. ज्या स्त्रियांचा मोठा समुदाय त्यांच्याकडे त्याच्या मागे रडत चालला होता. और जो स्त्रियों का बड़ा भीड़ उसके पीछे रोकर चल रहा था. बहिणींनो, पूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुमच्याकडे आहे. और बहनों, पूरे परिवार की जिम्मेदारी तुम पर है. स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलाबाळांसाठी रडा. खुद के लिए और अपने बाल बच्चों के लिए रो. येशूने त्या वधस्तंभावर चालला असताना फार पीक पॉइंट होता, त्या वधस्तंभावर जाणार होता आणि त्या ठिकाणी चालला असताना मागे वळून त्या स्त्रियांच्या मोठ्या समुदायांना तो म्हणतो की स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलाबाळांसाठी रडा. जब यीशु मसीह जो है उस क्रूस की ओर बढ़ रहा था तो वो पीछे तरफ मुड़कर यही कहा कि स्त्रियों अपने लिए और अपने बाल बच्चों के लिए रो. आपण स्वतःसाठी रडलं पाहिजे, स्वतःसाठी यावे परमेश्वराकडे आरोळी मारली पाहिजे, आपल्या लेकरा बाळांसाठी आरोळी मारली पाहिजे. हमें खुद के लिए और अपने बच्चों के लिए परमेश्वर यावे की तरफ गुहार लगाना है. काय त्या विश्वासामध्ये काय ती आग जी माझ्यामध्ये आहे ती त्यांच्यामध्ये आहे की नाही. क्या मुझ में जो विश्वास है, जो आग है, उनमें है या नहीं. आणि एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, रोज आपण त्यांच्यासाठी आरोळी केली पाहिजे, रडलं पाहिजे. और ये लगातार हमें करना है. कारण या भूतालावर राहताना आता जर केलं नाही तर एक वेळ येणार आहे, त्या वेळेमध्ये जसा तो श्रीमंत व्यक्ती रडत होता परंतु अब्रामाने त्याला उत्तर दिलं नाही. और इस संसार में रहते समय हमें ये करना जरूरी है, क्योंकि ऐसा समय आएगा जैसे हम देखते हैं तो धनी व्यक्ति रो रहा था लेकिन अब्राहम ने उसे उत्तर नहीं दिया. कदाचित एकदा परमेश्वराने प्रार्थना ऐकली असेल, आपल्याला सर्वांना ती स्टोरी माहिती नायजेरियाची, की त्या श्रीमंत व्यक्तीने जी मध्यस्थी केली त्यामुळे एक पास्टर जिवंत झाला आणि पुन्हा त्या लोकांमध्ये आला, त्यांच्या लोकांमध्ये आला. हो सकता है कि परमेश्वर हमें एक संधि दे, जैसे हमने वो एक कहानी सुनी नाइजीरिया के एक पास्टर जो वो धनी व्यक्ति उनके लिए रो रहा था और वो पास्टर जीवित हुए, फिर से एक बार उनके साथ आए. कदाचित आपल्या जनरेशन साठी यावे परमेश्वराने त्या श्रीमंत व्यक्तीची प्रार्थना एकदा ऐकली. और हो सकता है हमारे वंश के लिए जो है उस श्रीमंत व्यक्ति की प्रार्थना जो है परमेश्वर ने सुनी. परंतु अब्रामाने उत्तर दिलं की नाही. लेकिन अब्राहम ने उत्तर दिया कि नहीं. त्यांच्याकडे मोशे आणि संदेश आहेत, त्यांनी त्यांचं ऐकावं.
उनके पास जो है मूसा है और भविष्यद्वक्ता है, वे उनकी सुने। परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्या संग बोलतो, परमेश्वर उसके वचन के द्वारा उनसे बातें त्याच्या करता है, पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलतो, उसके पवित्र आत्मा के द्वारा उनसे त्याचे बातें सेवक करता है, संदेश यांच्या द्वारे बोलतो. उनके सेवक उनके भविष्यद्वक्ताओं के द्वारा उनसे बातें करता म्हणून है। आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, इसलिए आज अगर हम उसकी वाणी सुने, इस्रायल लोकांप्रमाणे ताठ मानेचं आणि कठीण अंतकरणाचं होऊ नका. इस्राएल लोगों के समान हम जो है कठिन अंतकरण के नहीं हो। त्यांनी आपलं हृदय कठीण केलं आणि 40 वर्ष त्यांचा रानामध्ये नाश झाला. उन्होंने अपना हृदय जो है वो कठिन किया और 40 साल तक वो है जंगल में भटकते रहे और उनका नाश हुआ। आजची वेळ आहे हसण्याची नहीं, रडण्याची. आज का जो समय है वो हंसने के लिए नहीं लेकिन रोने के लिए है। कारण यावे परमेश्वर तुमची आत्मिक स्थिती पाहता है, क्योंकि यावे परमेश्वर जो है हमारी आत्मिक स्थिति को देख रहा है। आज या क्षणाला जर त्याची वाणी आली, तुम्ही तयार आहात? अगर इसी क्षण उसकी वाणी आए तो क्या हम तैयार हैं? तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आहे? क्या हम और हमारा पूरा परिवार यहाँ पर है क्या? जर असेल तर तुमचे आजूबाजूचे शेजारी पाजारी नातेवाईक त्यांच्याविषयी काय? और अगर है तो हमारे रिश्तेदार, हमारे आसपास के लोग, उनका क्या? म्हणून आज यावे परमेश्वराची वाणी आहे की आपण शोक केला पाहिजे आणि आरोळी मारली पाहिजे.